मित्र नमस्कार. आपण डॉक्टर आंबेडकरांच्या अनिहिलेशन ऑफ कास्ट याविषयी चर्चा आपण करत आहोत. यापूर्वी आपण भारतातील वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि येथील समाज व्यवस्थेने व्यक्तीच्या त्याबरोबरच उपेक्षित आणि समाज घटकांच्या शोषणाची परंपरा कशी कायम ठेवलेली होती आणि कशा पद्धतीने अस्पृश्यांचं शोषण केलं जात होतं. आपण इंदोरमधील बलाई जमातीचे समस्या असतील किंवा गुजरातमधील इंदोरमधील त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या वर्तमानपत्रातून छापून आणलेल्या बातम्या असतील, या बातम्यांचा परामर्श डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेला आहे. म्हणजे भारतातली जाती व्यवस्था ही व्यक्ती शोषणाला कशी कारणीभूत ठरते आणि जोपर्यंत ही जाती व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत आपण भारतामध्ये सामाजिक समतेची परिभाषा करू शकत नाही किंवा या एका पातळीवर संपूर्ण हिंदू समाजांना आपण एकत्र घेऊन येणे हे शक्य नाही. म्हणून जाती अंत हा डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता आणि त्या संदर्भातलं हे पुस्तक आपण पाहतो. आपण एका टप्प्याने विभागवार आपण मुद्दामून जातोय, कारण आपल्याकडून काही सुटू नये आणि अनेक वेळा जे डॉक्टर आंबेडकरांना म्हणायचं आहे किंवा जे फॅक्ट आहेत ते फॅक्ट आपल्या लक्षात यावेत, म्हणून आपण त्यांच्या विभागवार जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्याची चर्चा आपण करत आहोत. जो तिसरा भाग आहे तो तिसरा भाग डॉक्टर आंबेडकरांनी जे भारतातील समाजवादी लोक आहेत किंवा समाजवादी विचाराला पालन करणारे लोक आहेत, समाज विचार पुढे घेऊन जाणारे लोक आहेत, तर त्यांच्याकडे किंवा त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरे ही आपल्याला भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शोधत असताना समाजवादी मूल्ये इथे फारसे काम करत नाहीत. इथे जाती व्यवस्था काम करते आणि जाती व्यवस्था ही खऱ्या अर्थाने व्यक्ती शोषणाचं सगळ्यात मोठं त्यांचं एक हत्यार आहे. म्हणून जाती अंत हा किती महत्त्वाचा आहे हा सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांचा दिसतो. जर आपण त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते असं म्हणतात की मी आता समाजवाद्यांकडे बोलतो. समाज रचनेतून उद्भवलेले प्रश्न समाजवादी टाळू शकतात काय? भारतातील समाजवादी युरोपातील समाजवाद्यांच्या पावलावर पाऊल टाकून भारतातील परिस्थितीला देखील आर्थिक सिद्धांत लावण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य हा पैशाचा दास आहे. त्याच्या कृती, आशा, आकांक्षा आर्थिक परिस्थितीवर निर्भर असतात. संपत्ती हीच सत्ता हस्तगत करण्याची एकमेव शक्ती आहे अशी मते नेहमीच व्यक्त करतात. म्हणूनच ते म्हणतात की राजकीय आणि सामाजिक सुधारणा हे फार मोठे ढोंग आहे, थोतांड आहे. कोणत्याही सुधारणेपूर्वी संपत्तीचे वाटप करून प्रथम आर्थिक सुधारणा घडून आणायला पाहिजे. ज्या प्रमेयाच्या आधारे आर्थिक सुधारणा ही इतर सर्व सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे असे समाजवादी प्रतिपादन करतात. त्या प्रत्येक प्रमेयावर अनेक उपप्रश्न विचारता येतील. कुणीही म्हणेल की निव्वळ आर्थिक उद्दिष्टाकरिता मनुष्य कार्यप्रवृत्त होत नाही. आर्थिक शक्ती हीच खरी शक्ती आहे हे मानवशास्त्राच्या कोणताही अभ्यासक मान्य करणार नाही. व्यक्ती ते समाजातील स्थान, प्रतिष्ठा हीच बहुधा सत्ता ग्रहण करण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे समाजवादाचा परामर्श घेताना सगळे निकष हे आर्थिक असले पाहिजेत असं नाही, तर आणि ते कुठल्याही मानवशास्त्राज्ञ ते सिद्ध केलेलं नाही. म्हणून व्यक्तीचं समाजातील स्थान, व्यक्तीची प्रतिष्ठा ही सत्ता ग्रहण करण्यामध्ये महत्त्वाची ठरते. आणि सामान्य माणसावर जो महात्म्यांचा पगडा आहे, प्रभाव आहे, त्यावरून हे स्पष्ट होतं की भारतातली जी करोडपती मंडळी आहेत, लोक आहेत, ते सुद्धा ज्यांच्याकडे काहीच नाही अशा साधू आणि फकीरांची पूजा करतात, त्यांच्या पाया पडतात.
आणि त्यांच्या आज्ञा देखील पाळतात. मग आंबेडकर असं म्हणतात की मग ही लोक त्यांच्या आज्ञा का पाळतात? जे फकीर आहेत किंवा लक्षावधी गरीब लोक, दारिद्र्य लोक, स्वतः जवळचं जे काही किडूक मिडूक आहे, अल्पस्वल्प वस्तू आहेत, त्या विकून बनारस किंवा मक्का मदिना यात्रांना का जातात? कारण धर्म फार मोठी प्रेरणाशक्ती आहे आणि त्याची भारतीय इतिहासात अनेक साक्षात उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. येथे सामान्य व्यक्तींवर न्यायाधीशांपेक्षाही पुरोहित वर्गांचा जबरदस्त पगडा पाहायला मिळतो. आणि मग हरताळ, निवडणुका इत्यादी सारख्या चळवळी देखील पाहता पाहता धार्मिक स्वरूप धारण करतात. धर्माचा माणसावर किती जबरदस्त प्रभाव आहे याचे रोमच्या सर्वोच्च कार्यकारिणीचे उदाहरण देता येईल. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी एक रोमचं उदाहरण दिलं. ते उदाहरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. रोमन संघराज्याच्या सर्वोच्च कार्यकारिणीत आपल्याला वाटा मिळावा म्हणून प्लेबियन्सनी एक लढा दिला होता आणि या लढ्याचे फळ म्हणून प्लेबियन सदस्य कार्यकारिणीत घेण्यात आला आणि हा सदस्य प्लेबियन लोकांच्या कमिटी जी होती, म्हणजे जी मुख्य समिती होती, या मुख्य समितीमध्ये हा सदस्य घेण्यात आला आणि हा सदस्य स्वतंत्र मतदारसंघाने निवडून देण्यात येत असत. प्लेबियन्सला आपला माणूस हवा होता, तिथे सदस्य हवा होता. राजयंत्रणेत पेट्रिशियन जे कार्यकर्ते होते तिथे प्रमुख दोन समूह आहेत, एक पेट्रिशियन आणि दुसरा प्लेबियन. आणि जो पेट्रिशियन आहे तो तिथला सत्ताधारी आहे, प्रभावशाली आहे, आणि प्लेबियन आहेत हे मागास होते तेव्हा. आणि मग प्लेबियन्सवर ते सतत पेट्रिशियननी राज्यकर्त्यांनी अन्याय केलेला आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्या बाबतीत प्लेबियन्सना विजय देखील मिळाला आणि रोमच्या घटनेत कोणत्याही मंत्रिमंडळाच्या सदस्यास दुसऱ्याचे मत धुडकावून लावण्याचा अधिकार होता, म्हणजे व्हिटो पॉवर होता. आणि या अधिकारानुसार प्लेबियन्सना त्यांचा व्यक्ती म्हणजे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याचा अधिकार जरी मिळाला असला तरी यापासून त्याला जास्त लाभ झालेला दिसत नाही. कारण प्लेबियन्सना पेट्रिशियन राज्यकर्त्याच्या दडपणाला बळी न पडणारा व स्वतंत्र वृत्तीने कार्य करणारा जो राज्यकर्ता कधी मिळायला काहीच प्रत्यवाय नव्हता. परंतु प्लेबियन्सच्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे त्याची निवड होत असेल तरीही त्यांना खंबीर असा प्लेबियन मंत्री का मिळत नव्हता? तर त्याचं उत्तर डॉक्टर आंबेडकर असं देतात की त्याच्या म्हणजे धर्म हा माणसाच्या मनावर किती जबरदस्त पगडा आहे या संदर्भातलं त्यांचं उत्तर आहे आणि त्यांचं प्रतिबिंब तिथे आढळतं. कोणताही रोमन अधिकारी आपल्या पदग्रहणास लायक आहे. कधी लायक असतो? जर तो देवांना मान्य असेल, तिथल्या डेल्फीला मान्य असेल तरच तो लायक असतो. आणि जर डेल्फीच्या धर्मप्रमुखाने जाहीर केले की विशिष्ट किंवा फलाना माणूस पात्र आहे किंवा नाही, तर त्यानुसारच म्हणजे डेल्फीच्या मंदिरातील सर्व पुरोहित हे कोण होते? तर पेट्रिशियन होते. पण पेट्रिशियन माणूस हा प्लेबियन्सला चांगलं कसं काय म्हणेल? हा मोठा प्रश्न होता. आणि म्हणून जेव्हा एखादा प्रभावी प्लेबियन निवडून यायचा तो पेट्रिशियनच्या विरोधात उभा राहून प्लेबियनच्या हित संबंधाचे रक्षण करील असा इसम डेल्फीच्या पुरोहिताकडून नामंजूर होईल. आणि डेल्फीच्या देवतेसमोर जी कौल लावण्याची जी प्रथा होती, हा कौल पुरोहिताच्या मतानुसार लागत असे. आणि मग कोणताही अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी तेथील डेल्फीची म्हणजे देवतांची संमती असणे आवश्यक असते. आणि जर प्लेबियन्सनी देवदत्तांच्या संमतीची गरज नाही, रोमन घटनेने दिलेल्या सवलती म्हणजे जनतेने गरज नाही आणि निवडणुकीचा निर्णय हा खरा निर्णय आहे आणि तो अंतिम निर्णय आहे, जर असं धोरण जर त्याने ठेवलं असतं तर निश्चितच त्यांच्यामध्ये फरक पडला असता. परंतु
पेट्रिशियननी निर्णय देताना किंवा एखादा अधिकारी त्याला पदग्रहण करताना तशा स्वरूपाचा निर्णय ते देत नव्हते. आणि यामुळे रोमन राज्यघटनेने जरी अधिकाधिक फायदा त्यांना देऊ केला असला, परंतु प्रत्यक्षात तसं घडत नव्हतं. कारण आपल्याला लायक नसला तरी चालेल, परंतु तो देवतेला योग्य वाटणारा म्हणजे कुणाला, तर पेट्रिशियन्सच्या मर्जीतला इसम, ज्याला पेट्रिशियनची संमती आहे, मान्यता आहे, असाच इसम, असाच व्यक्ती ही देवता मान्य करत होती. म्हणून प्लेबियन्सनी धर्मत्याग करण्यापेक्षा महत् प्रयत्नाने जे भौतिक सुख प्राप्त झालं होतं त्याचा त्यांनी त्याग केला. आणि हे सिद्ध होत नाही. मग हे सिद्ध होत नाही काय की युरोपियन समाजात अलीकडे संपत्ती हेच, आणि यावरून हे सिद्ध होतं की पैसा इतकाच धर्म देखील सत्ताग्रहणाच्या बाबतीमध्ये महत्वाचा आहे. म्हणून युरोपियन समाजात अलीकडे संपत्ती हेच सत्ताग्रहणाचे साधन समजले जाते. आणि सबब भारताला सुद्धा हीच बाब लागू पडते, अथवा युरोपच्या पूर्व इतिहासाला हा सिद्धांत लागू पडतो. हे समाजवाद्यांचे जे मत आहे ना, ते निव्वळ दूधखोळेपणाचे आहे असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि धर्म, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही बाबी सत्ताग्रहण करण्यात मदत करतात. आणि त्यांच्याद्वारे इतरांच्या स्वातंत्र्यावर बंधने टाकता येतील. एका वेळी एक बाब प्रभावी ठरते, दुसऱ्या वेळी दुसरी बाब प्रभावी ठरते. तो फरक जर स्वातंत्र्य हेच ध्येय असेल आणि अंतिम आदर्श असेल, स्वतंत्र म्हणजे एका व्यक्तीच्या प्रभावातून इतरांची सुटका करणे असा अर्थ असेल, व आर्थिक सुधारणा ही एकमेव सुधारणा होय असा आग्रह धरता येणार नाही. सत्ता संपादनाचे मार्ग सामाजिक आणि धार्मिक असल्यास सामाजिक व धार्मिक सुधारणा हीच आपल्याला प्रथम अंगीकारावी लागेल. म्हणजे भारतीय संदर्भातून डॉक्टर आंबेडकरांनी जे समाजवाद्यांचं मत आहे की संपूर्ण सुधारणेचा जो मुख्य मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे, तो आर्थिक समता आहे, संपत्ती आहे. आणि ह्या संपत्तीचं समान वितरण झालं तर भारतामध्ये सामाजिक क्रांती घडून येईल. हे जे समाजवाद्यांचं मत होतं, हे मत खोडून काढण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी रोमन साम्राज्यामधील ज्या पेट्रिशियन आणि प्लेबियन ह्या दोन जमाती आहेत, त्या दोन जमातीमधला जो संघर्ष होता, तो संघर्ष, या संघर्षाची मुळं ही धार्मिक गोष्टीत कसे जडलेली आहेत. आणि म्हणून धर्म सांगेल तीच पूर्व दिशा, अशा प्रकारची परिस्थिती रोमनमध्ये होती. प्लेबियन्सला अनेक संधी मिळून सुद्धा त्यांना त्या संधीचा लाभ घेता आला नाही. त्याचं कारण तिथल्या धर्मगुरूंनी, तिथल्या धर्माने ज्या व्यक्तींना लायक ठरवलेला आहे, किंवा जो व्यक्ती पेट्रिशियनच्या जवळचा आहे, त्यांच्या मर्जीतला आहे, अशाच व्यक्तींना सत्तापद ग्रहण करता आली. आणि जो प्लेबियन समाजहितासाठी चर्चा करतो किंवा समाजाच्या कल्याणासाठी जे विचार करतो, अशा प्लेबियन्सला या पेट्रिशियन धर्मगुरूंनी, डेल्फींनी नाकारलेला आहे. आणि म्हणून आर्थिक संपत्ती ही संपूर्ण सुधारणेचं सार आहे असं म्हणता येत नाही. तर आर्थिक संपत्ती बरोबरच धर्म महत्वाचा आहे आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील महत्वाची आहे. म्हणजे धर्म, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी सत्ताग्रहण करण्यामध्ये महत्वाच्या ठरतात. आणि म्हणून भारतामध्ये जे युरोपच्या संदर्भात समाजवादाबद्दल झालं तसं इथे घडून येत नाही. कारण इथे अनेक प्रकारच्या जाती उपजातीमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये इथला समाज विभागलेला आहे. इथलं वर्गीकरण हे जाती उपजाती मध्ये इतकं विभागलेलं आहे की एक माणूस म्हणून इथे कोणत्याही माणसाला किंमत मिळत नाही. त्या माणसाची ओळख त्याच्या जातीवरून होते, त्याच्या धर्मावरून होते. आणि म्हणून इथे आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही. कारण
इथे शोषणाचे एकच माध्यम नाही, दोन तर अनेक प्रकारचे माध्यम इथे चालतात. समाजामध्ये दोनच वर्ग आहेत आणि नाहीत. तर भारतामध्ये समाज रचना ही अतिशय गुंतागुंतीची आणि विविध शोषणाने भरलेली असल्यामुळे प्रारंभी आपल्याला समाज आणि धार्मिक सुधारणा, समाज सुधारणा आणि धार्मिक सुधारणा हीच प्रथम अंगीकार करावी लागेल आणि या माध्यमातून आपल्याला राजकीय स्वातंत्र्याकडे जावं लागेल. म्हणजे या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भारतातली जी परिस्थिती आहे, इथली सामाजिक धार्मिक परिस्थिती आहे, इथली आर्थिक परिस्थिती आहे, याची चर्चा घडून आणलेली आपल्याला दिसून येते. आणि मग अशा प्रकारे समाजवाद्यांच्या आर्थिक सिद्धांतावर डॉक्टर आंबेडकर टीका करतात आणि ते असं म्हणतात, आंबेडकरच्या शब्दात जर सांगायचं झालं तर असं म्हणतात की संपत्तीचे समान वाटप हीच खरी मूलभूत सुधारणा होईल. असं समाजवाद्यांच्या मते काय आहे, तर संपत्तीचं समान वाटप हीच खरी मूलभूत सुधारणा होय व कोणत्याही सुधारणेची हीच मूलभूत जननी होय. या सिद्धांताच्या समर्थनात इतिहासाचा आर्थिक सिद्धांत लावण्याची मला गरज भासत नाही, परंतु मला समाजवाद्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि मग हे कोणते प्रश्न आहेत, तर समाज रचनेत बदल घडून न आणता देखील आपल्याला आर्थिक सुधारणा घडून आणता येतील काय, हा एक प्रश्न आहे. आणि भारतातील समाजवाद्यांनी या प्रश्नांकडे काही लक्ष दिल्याचे दिसत नाही. एका प्रमुख समाजवादी पुढाऱ्याने एका पत्रामध्ये आंबेडकरांनी लिहिलेलं होतं की भारतातील एका वर्गाचा अन्याय दुसऱ्या वर्गावर जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत स्वतंत्र समाजाची स्थापना आपण करू शकू असे वाटत नाही. आणि जो समाजवादी आदर्श आहे ना, जेव्हा तो समाजवादी आदर्श हा विभिन्न वर्गात जमातीत पूर्ण स्वतंत्र हा त्याचा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत जर असेल, तर भारतातील वर्ग कलहावर तसेच अन्य अनेक प्रकारच्या प्रश्नावर समाजवाद हा एकच रामबाण उपाय आहे असं डॉक्टर आंबेडकरांना वाटत नाही. या अनुषंगाने त्यांना काही प्रश्न विचारायचे होते, ते म्हणजे की समाजातील प्रत्येक घटकाप्रती समान वागणूक या तत्वावर डॉक्टर आंबेडकरांचा विश्वास होता. जर असे असेल तर समाजवाद्यांसाठी पुरेसा आहे का? अशा पद्धतीने श्रद्धा असली म्हणजे पुरे असे म्हणणे म्हणजे समाजवाद्यांचा गाभाच कळाला नाही असा अर्थ होतो. आणि मग जर समाजवाद हा व्यवहारात अंमलात आणायचा कार्यक्रम आहे व तो निव्वळ आदर्शवाद नाही, तर समतेच्या तत्वावर निष्ठा ठेवून समाजवाद्यास भागणार नाही. तर एक वर्ग दुसऱ्या वर्गावर अन्याय करतो, ती तत्वनिष्ठा म्हणून या अन्यायाची चीड समाजवाद्यास आहे काय? तर ते असा अन्याय व जुलमी वर्ग विग्रह कायम स्वरूपात चालू देणार काय, हा मूळ प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माझा मुद्दा सविस्तर कळावा म्हणून समाजवाद म्हणजे काय याचे मी विश्लेषण करू इच्छितो. कोणत्याही देशात क्रांतीद्वारे सत्ता हस्तगत केल्याशिवाय समाजवाद्यांना अभिप्रेत असलेली आर्थिक क्रांती अंमलात येऊ शकत नाही, हे अगदी उघड आहे. आणि सत्ताग्रहण कामगार वर्गामार्फत व्हायला पाहिजे. मग माझा प्रश्न असा आहे की आंबेडकरांचं म्हणणं आहे की भारतातील कामगार वर्ग अशा क्रांतीसाठी एकत्र येईल काय? अशी क्रांती घडून आणण्यास माणसाला कोणतीही बाब प्रेरक असते. आंबेडकरांना असं वाटतं की अशी क्रांती घडून आणताना जर कोणती बाब प्रेरक होत असेल तर ती समतेची आणि एकात्मतेची भावना होय. तसेच ज्या माणसाबरोबर आपण काम करतो आहोत त्या माणसाकडून अन्यायाच्या अपेक्षा संपत्तीच्या समान ते करिता होणाऱ्या क्रांतीनंतर आपणास समानतेची वागणूक मिळणार नसेल व जातीभेद किंवा वर्गभेद पाळण्यात येणार असेल तर कोणताही व्यक्ती अशा क्रांतीत समरस होणार नाही. निव्वळ मी जात अथवा वर्गभेद मानत नाही या समाजवाद्यांच्या आश्वासनावर कोणी विश्वास ठेवणार नाही. ज्या आश्वासनाला अधिष्ठान हवे असते आणि समान ध्येय असणाऱ्या व्यक्तीमध्ये समतेची व बंधुत्वाची भावना रुजायला हवी असते. भारतात जो कामगार वर्ग आहे हा जरी दरिद्री आहे तरी श्रीमंत आणि गरीब या दोन भेदाशिवाय अन्य भेद मानत नाही असे म्हणता येईल काय? कारण जर कामगार वर्ग
संयुक्त आघाडी निर्माण करण्यास असमर्थ असेल तर तो क्रांती घडवून आणू शकेल, म्हणजे क्रांती घडवून आणील. जर कामगारच उच्च नीच भेद मानतात तर श्रीमंताविरुद्ध संघटित फळी ते कशी काय उभारतील. आणि वादाकरिता क्षणभर असे आपण गृहीत जरी धरले की भारतात क्रांती झाली आणि समाजवादी लोक कर्मधर्म संयोगाने सत्ताधारी बनले, तर मग त्यांना भारतात प्रचलित असलेल्या समाज व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न सोडावे लागणार नाहीत का. तर शुद्धाशुद्ध उच्च नीच भावना ज्या इत्यादी ज्या भारतीयांच्या मनात रुजलेल्या, ज्या पूर्वग्रहातून आलेल्या ज्या भावना आहेत, निर्माण झालेल्या आहेत, त्या प्रश्नांची उकल केल्याशिवाय समाजवादी राज्यव्यवस्था एक सेकंद देखील टिकू शकणार नाही. आणि असं डॉक्टर आंबेडकरांचं ठाम मत होतं. जर समाजवादी शब्दावडंबराच्या मागे नसतील, समाजवाद प्रत्यक्षात उतरावा असे जर त्यांना खरंच वाटत असेल, तर त्यांनी समाज सुधारणा ही प्राथमिक व मूलभूत बाब मानली पाहिजे. आणि त्याशिवाय त्यांना तरुणोपाय देखील नाही. भारतातील समाजव्यवस्था हा समाजवाद्यांच्या कार्यक्रमाचा एक विषय आहे. तो त्यांना वळवता येणार नाही. ही गुंतागुंत सोडवल्याशिवाय क्रांती यशस्वी होणं म्हणजे अशक्य आहे. आणि जरी क्रांती यदाकदाचित यशस्वी झालीच, तर त्यांना सामाजिक प्रश्नांना हाताळल्याशिवाय आपलं उद्दिष्ट हे सफल करता येणार नाही, याबद्दल दुमत असू शकत नाही. क्रांतीपूर्वी जर त्यांनी जातीयतेचा विचार केला नाही, तर क्रांतीनंतर तरी त्यांना ती बाब लक्षात घ्यायलाच हवी. तुम्ही कोणत्याही बाजूस वळा, कोणत्याही दृष्टीने विचार करा, जातीयतेचा भस्मासूर तुमच्या वाटेत आडवा आहेच. हा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणा शक्य नाहीये. म्हणून आणि हा जो भाग आहे ना, हा तिसरा भाग आहे. आणि हा तिसरा भाग साधारणतः 32 ते 37 पेज नंबर पर्यंत आहे. आणि वसंत मूनचं जे ट्रान्सलेशन आहे, अनिलेशन ऑफ कास्ट, हे पुस्तक महत्वाचं आहे. जर काही तुम्हाला प्रश्न असतील, काही कळालं नसेल, तर तुम्ही हे पुन्हा वाचून घेऊ शकता. आणि म्हणून जे भारतातले समाजवादी आहेत, तर या समाजवाद्यांच्या परिप्रेक्ष्यातून, दृष्टिकोनातून भारतातले प्रश्न सुटणार नाही. तर भारतातली जोपर्यंत जातीव्यवस्था कायम आहे, वेगवेगळ्या प्रकारचं विभाजन कायम आहे, ते विभाजन तुम्हाला नष्ट केल्याशिवाय, जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय, भारतामध्ये जात नष्ट झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होत नाही. आणि मग सत्ता ग्रहणासाठी फक्त आर्थिक सिद्धांतच उपयोगाचा असं नाही, तर तुमचा धर्म, प्रतिष्ठा ह्या देखील बाबी महत्त्वाच्या आहेत. पण भारतामध्ये सगळ्यात मोठा जर अडथळा असेल इथल्या प्रगतीचा, लोकांच्या एकीकरणाचा, तो मुख्य जो अडसर आहे, तो अडसर म्हणजे जाती व्यवस्था आहे. तर आपण यानंतरचा भाग पाहूया.